नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिबा न्यूट्रिस्युटिकल्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट, जर व्हिडिओतली माहिती आवडली तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी इथं नोट डाऊन करून देतो की आताच उन्हाळ कांदा निघण्याला सुरुवात झालेली आहे. मग आता नक्की शेतकरी मित्रांचा विचार असेल की तो उन्हाळ कांदा आपल्याला चाईत साठवायचा आहे, जेणेकरून जे अतिरिक्त मार्केट जे आहे किंवा मार्केटचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड ओळखून आपल्याला आपला कांदा मार्केटमध्ये विकता येणार आहे. मग हे करण्यासाठी चाईत कांदा साठवल्यानंतर शेतकऱ्याला जास्त प्रमाणात अडचण ही येते की कांद्याचं जे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात होतं. नेमकी याच्या पाठीमागच्या काय कारण असतात की ज्याच्यामुळे कांदा जो आहे तो आपला चाळीमध्ये खराब होऊन जातो. काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे आपला कांदा जो आहे तो 6 ते 7 महिने आरामात टिकणार. मग कुठल्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला पाहिजे? पहिली गोष्ट सांगतो, जर कांदा अजून निघाला नसेल तर कांदा 55 दिवसाच्या नंतर कुठलाही नत्राचं प्रमाण आपल्या कांद्यामध्ये वापरायचं नाही. जर वापरलं तर कांदा हा कमीत कमी टिकतो. त्याच्यानंतर कुठलाही हजार्डस इन्सेक्टिसाइड किंवा बुरशीनाशकाचा वापर कांदा काढणीला आल्यानंतर वापरायचा नाही. 15 दिवसानंतर म्हणजे कांदा काढणीला 15 दिवस बाकी अशामध्ये कुठलाही टॉनिक, कुठलाही बुरशीनाशक, कीटकनाशकाचा वापर करायचा नाही. ज्याचा वापर करायचा. याच्यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण कांद्याची कापणी करतो तेव्हा कांद्याची जी पात आहे तो पातीतला रस कांद्यात उतरणं गरजेचं आहे. याच्यासाठी कांदा सावलीत 2 ते 3 दिवस सुकणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर कांद्याची कापणी झाल्यानंतर आपला जो कांदा आहे तो बाहेर 1 ते 2 दिवस सुकणं गरजेचं आहे. त्याला थंड हवा लागणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट, आपला कांदा जो आहे तो उन्हात शेकला नाही पाहिजे, याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची. जर त्याला अतिरिक्त ऊन लागलं तर खराब होण्याचे जे चान्सेस आहेत ते तिथं वाढतात. मग या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला जो कांदा आहे तो आपला चाळीकडे न्यायचा आहे. चाळीकडे जे आहे प्रतवारी करून आपण साठवू शकता. प्रतवारी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की कांद्याची जी निवड आहे ती व्यवस्थितरित्या केली पाहिजे. खुरपं लागलेलं म्हणजे निंदणी करताना, काढणी करताना ज्या अतिरिक्त गोष्टींची लागण आपल्या कांद्या पिकाला होते किंवा डॅमेजेस जे येतात ते डॅमेज कांदे बाहेर काढून घ्यायचे आणि फक्त चांगल्या कांद्याची साठवण आपल्याला तिथं करायची. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट, साळी जी आहे ती आपली 4 फुटाच्या वरती कधीच भरायची नाही. 4 फुटापर्यंतच फक्त आपल्याला कांदा साठवायचा आहे. खाली टाकताना आम्ही जो वापर करतो तो जे आपली तूर असते, त्या तूर पिकाच्या ज्या तुराट्या असतात त्यांचा वापर आपण करतो. म्हणजे तूर पिकाची जी तूर काढल्यानंतर ज्या काड्या उरतात त्याचा वापर आम्ही बॉटमला करतो कांद्याच्या, जेणेकरून कांद्यामध्ये जी सड आहे ती कमी प्रमाणात होते किंवा खालच्या ज्या बुरशी आहे त्या आपल्या कांद्या पिकाला लागू होत नाही. एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाची व कीटकनाशकाची फवारणी तुम्ही चाळीच्या आजूबाजूने जर करून घेतल्या तर जे इन्सेक्ट असतील त्या बुरशींचा नायनाट तिथं होईल, जेणेकरून चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतील. दुसरी काळजी शेतकऱ्यांनी इथे घ्यायची की चाळीच्या आजूबाजूला जे काही झाडं असतील, पालापाचोळा असेल किंवा काही वस्तू तुम्ही ठेवलेल्या असतील तर त्या उचलून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्याच्यामुळे जी हवा अडते ती हवा अडणार नाही. बुरशी इन्सेक्टचा जो प्रादुर्भाव तिथं दिसून येतो तो दिसणार नाही. आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, कांदा साठवल्यानंतर कांद्यामध्ये जी ह्युमिडिटी आपल्याला जाणवते म्हणजे आर्द्रता जी असते ती कमी जास्त प्रमाणात होत असते. मग तिथं मॅनेजमेंट असलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करतोय सिबा न्यूट्रिस्युटिकल्स या आमच्या कंपनीचं जे डेसिकन डीपी या नावाने मार्केटमध्ये प्रोडक्ट भेटतं. आता हे वापरायचं कसं आहे आणि हे काय काम करतंय थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो. जेव्हा आपण आपल्या कांद्याची साठवण आपल्या चाळीमध्ये करतो तेव्हा याचा वापर आपल्याला करायचा आहे. जर 100 क्विंटल म्हणजे जवळपास 4 ट्रॅक्टरच्या आसपास कांदे आपण चाळीमध्ये टाकतो तर त्याच्यासाठी 10 किलो डेसिकन डीपीचा वापर आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, महत्वाचा फरक काय पडतो, जेव्हा आर्द्रता किंवा आपलं पीक जे कांदा आहे त्यातून घाम धरण्याचा प्रयत्न करतं किंवा घाम धरतं, अशा वेळेस तो घाम शोषण्याचं किंवा आर्द्रता कमी जास्त प्रमाणात मॅनेज करण्याचं काम आपलं डेसिकन डीपी नावाचं प्रोडक्ट करतं. जेव्हा बुरशीची लागण होते आणि कांदा खराब व्हायला चाळीमध्ये सुरुवात होते तर याच्यातील जे जीवाणू आहे ते ऍक्टिव्ह होतात आणि आत असलेल्या बुरशींना मारण्याचं काम करतात किंवा सडलेला कांदा जो आहे तो लगेच वाळून टाकण्याचं काम डेसिकन डीपी करतं. त्याच्यामुळे आपला कांदा जो आहे तो चाळीमध्ये 6 ते 7 महिने आरामात टिकतो. म्हणून या प्रोडक्टचा वापर आपण अवश्य करायचा. पुन्हा एकदा प्रमाण सांगतो, 100 क्विंटल म्हणजे 4 ट्रॅक्टर कांद्यासाठी आपल्याला 10 किलो डेसिकन डीपी वापरायचा आहे. जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा प्रोडक्ट जर उपलब्ध होत नसेल तर खाली जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करा. प्रोडक्ट तुम्हाला घरपोच मिळेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या स्टोअरमध्ये उपलब्ध करून दिलं जाईल. स्टे ट्यून्ड.